पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात एक वाहतूक संदर्भात बैठक पार पडली। या बैठकीमध्ये गेले काही दिवसापासून जो पाऊस होतोय त्यामध्ये साचणाऱ्या पाण्याला पुणे शहरात जे मेट्रोचं काम सुरू आहे त्याचा राडारोडा आहे तो जबाबदार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आणि या संदर्भात पुढच्या 2 दिवसात जर पुणे मेट्रोने हा राडारोडा काढला नाही तर पुणे मेट्रोला PMRDAच्या माध्यमातून 10 कोटीची नोटीस आपण बजावू असा दम जो आहे तो अजित पवार यांनी मेट्रोला दिलेला आहे। एकूणच आपण पाहतोय की काही दिवसानंतर पुणे शहरात पालख्या येणार आहेत आणि या पालख्या येण्या अगोदर खरं तर हा सगळा राडारोडा मेट्रोने काढावा आणि पुण्यातील वाहतूक व्यवस्थित करावी। त्यासाठी ही सगळा प्रकार जो आहे तो पुण्यातल्या मेट्रो संदर्भात जो राडारोडा आहे त्यामुळं होणारा पावसाचं पाणी साचतंय, दुसरीकडे वाहतुकीला अडथळा होतोय। या संदर्भात आज अजित पवारांनी जी वाहतूक संदर्भात एक बैठक घेतली, याला वाहतूक विभागाचे अधिकारी, मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते। त्यावेळी अजित पवार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना खडसावलं आहे आणि पुढच्या 2 दिवसात हा जर राडारोडा नाही काढला तर 10 कोटीची नोटीस बजावा असा थेट अजित पवारांनी मेट्रोला दम भरला आहे। त्यामुळे आता पुढच्या 2 दिवसात मेट्रो पुण्यातील अशा प्रकारचा राडारोडा काढणार का हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब